हेलो गाइस. हेलो गाइस. हेलो गाइस. अरे मी थोडंसं काळा येऊन आलो इकडे सरक. हॅलो गाइस, वेलकम टू आवर न्यू चॅनल. आम्हाला खूप दिवसाचं हे चॅनल सुरू करायचं होतं, बट फायनली लग्नानंतर आम्ही स्टार्ट करतोय. सो दिस इज अवर First व्लॉग. येस, दिस इज अवर फर्स्ट व्लॉग. आणि आम्ही ट्राय करू की रेग्युलर व्लॉग्स पोस्ट करू या चॅनलवरती. आज आम्ही आता काय करतोय ते तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. त्याच्या आधी आमची फ्रेंड आलेली आहे, ही तनू. तिला भेटवतो तुम्हाला. हॅलो. हिच्यासोबतचा तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवरचा व्लॉग बघितलाच असेल, नसेल बघितला तर तो बघून घ्या. आपण बनवू ब्लॉग स्टार्ट करू. येस. आम्ही बनवतोय आता चिकन मसाला, कारण आम्ही खूप दिवसांचं असं नॉर्मलच जेवण करत आहे. आणि आता आजचा तर तसा फर्स्ट डेच असेल की आम्ही चांगलं काहीतरी घरी बनवतोय. आणि ती आल्यापासून सगळे कामं करत आहे, कारण आम्ही हे ट्रायपॉड सेट करणं वगैरे याच्यातच होतं. तर तिने ऑलमोस्ट बरंच काम केलंय. तर आता आपण हिला मदत करू आणि मी आता टाइम लागेल. सेमी एस्थेटिक व्लॉग आहे आमचा. किचनचा ओटा पण खराब नाही झाला पाहिजे आणि माणसं पण नाही आणि चांगलं पण दिसलं पाहिजे. तर तेवढा जुगाड करावा लागतो. पण बघ इथून येऊन बघ, छान दिसते ते व्हिडिओमध्ये. बघ इथे आमची मसाल्याची तयारी सुरू आहे. हा मस्त आमचा मसाला भाजलेला आहे आमच्या तनू मॅडमनी. आणि तुषारनी पण हे वॉश केलेलं आहे चिकन, सगळं झालेलं आहे. याच्यामध्ये सगळा मसाला वगैरे रेडी आहे. आता पटकन भाजी बनवूया आपण. तसं तुम्हाला सांगतो की आमची दीक्षा खूप चांगली कुक आहे. म्हणजे तुम्हाला जे माझी सुटलेलं जे हेल्थ दिसून आली, जे माझा पोट जे सुटलेलं आहे, त्या पोटाच्या मागे हिचा खूप मोठा हात आहे. म्हणजे मी पहिलेपासून असं नव्हतं बरं, मी एक बॉडी बिल्डर माणूस होतो. पण अशी चांगली कुक घरी असल्यामुळे असे गप्पे गाल पण तुमचे होतात, असे हाल पण तुमचे होतात. खूप टेस्टी जेवण खूप टेस्टी जेवण बनवते. आणि बॉडी दाखव ना, बॉडी. बॉडी तर काय आता झाली, आता वाढतच चालली बॉडी. हे पहिले अशी होती, आता हळूहळू अशी इथे जमा होता बॉडी. तू आता आम्हाला व्हॉइस ओव्हर दे मागून. आम्ही कोणता व्हॉइस ओव्हर देऊ? आपलं रॉक सॉल्ट आता दीक्षा बनवत आहे सुकं चिकन आणि आमची तनू बनवत आहे सुक्या पोळ्या. हा बरोबर आहे, कचरा काढून घे. बरोबर. हा बस बस, तेल तेवढंच टाक जेवढं मी सांगितलं होतं, नाही तर भाजी खराब होते. सगळं स्वयंपाक मला तुषारनीच शिकवलेलं आहे. हा त्याच्यामुळं जसं सांगितलं तसंच प्रमाण असलं पाहिजे. कसं आहे, प्रमाणाच्या बाहेर गेलं तर भाजीची चव जाते. आणि अजून कोणाला जर क्लासेस करायचे असतील तुषारकडे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नंबर देतो, तुम्ही येऊ शकता. आमच्या MPSCच्या आणि UPSCच्या बॅचेस सोबत तुषार सर आता याचे पण कुकिंग क्लासेस सुद्धा घेणार आहे. ज्याच्यामध्ये आम्ही तर शिकलो, आता आम्ही फर्स्ट स्टुडंट झालो आहे ना, तर तुम्ही एनरोल करू शकता. येस, खूप छान स्वयंपाक करते दीक्षा पण. मल्टीटास्किंग, इट्स कॉल्ड मल्टीटास्किंग. बापरे, लाकडाचा चमचा हा का सिंधू संस्कृतीतून आणला काय? व्हेरी एन्शियंट इट इज. हे काय असलं मांजरीच्या शी सारखं दिसून आलं ते? काही पण नको. काय आहे ते? जेवायची गोष्ट आहे ना, असं नको. पण हे असं कसं दिसून आलं? कसं दिसत असते मसाला आहे तो. यार दिसायला चांगलं दिसतंय ते, पण खायला मजा आहे. टेस्टी आहे. तू हे विचार कर की इट्स यम्मी. सुकं चिकन या साईडला आणि इकडे थोडंसं ग्रेव्हीचं. मला विदाऊट ग्रेव्ही आवडते आणि तुषारा थोडंसं ग्रेव्हीचं, म्हणून आम्ही दोन्ही पण बनवत आहे. मुली पोळ्या कमी खातात, That's why माणसं जास्त खातात. आम्ही जास्त भिजवतो, काही विषय नाही. उरला तर आम्ही उद्या सकाळी त्यांचा कुचकरा पण खातो. चिवडा बनवून खाऊ. Yes. तसंही विदर्भातल्या लोकांना चिवडा जरा जास्तच आवडते पोळ्यांचा. येस, बरोबर का? हा असेच. कोणतीच गोष्ट वाया नाही जाऊ द्यायची. हे बघा, इथे दोघं जण मला शिकवत आहेत. नाही बाबा, ऍडवाइस नाही.
तनू मॅडमकडे तुम्ही एकदा बघा. मला तर वाटते फर्स्ट टाइम माझ्या तिथे हे काही काम करत असेल. ए नाही बाबा, मी माझ्या घरी स्वयंपाक करते. मी रोज भाजी करते. तन्वी मॅडम खूप करोडपती आहे बरं. करोनामध्ये मीच केलंय पोळ्या वगैरे रोज करायचे. हो, पोळ्या एवढ्या लहान पोळ्या करायची आपल्या तन्वी मॅडम करोनामध्ये की ते करोना जंतूच जेवायचे फक्त. खूपच लहान होते. नाही बाबा. आणि माझ्या बाबांना माझ्या हातचं जेवण जास्त आवडते आईपेक्षा, कारण की मी कमी तेलात बनवते. मग हे एवढे दिवस हे का बरं आम्हाला वंचित ठेवलं तनु तुझ्या हातचं जेवण? आम्हाला पण आवडलं मला असतं. अभ्यासामुळे टाइम नाही मिळत स्वयंपाक करायला, नाही तर मी तर रोज खाऊ घालते. सेम हिअर. मला पण कुकिंग खूप जास्त आवडतं. खाऊ मला घालायला कंटाळा पण. खाऊ घालायला पण आणि बनवायला पण. मला कधीच कंटाळा नाही बनवायचा. मला खाऊ घालायला आवडण्याची हॉबी चांगली आहे, पण फक्त त्यात लोक जाडे होऊ शकतात हो. माझ्यासारखे. तर थोडंसं लोकांनी जर कंट्रोलमध्ये खाल्लं. अगं बायको एवढी टेस्टी टेस्टी भाज्या बनवणारी असली mindful eating. तर नवरा जाडा होतोच. बघ तू किती लकी आहेस, तुला माझ्यासारखी बायको भेटली. ओ थँक्स. त्यात मात्र माझं असं मरण होऊन आलं की लोकांना वाटून आलं मी रोज सकाळी नाश्त्यात फुटबॉल खाऊन येऊन आलो, रोज गोल होऊन आलो. कांदा हा तेवढाच भाजायचा जोपर्यंत तो ब्राऊन होत नाही. हा. एकदा ब्राऊन झाला की झालं. बस काय. ही टिप्स मी कुक दीक्षाकडूनच घेतलेली आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकले. एवढे टोमॅटो नाही लागत, आमच्याकडे आवडतात आम्हाला थोडे जास्त. आणि मेन म्हणजे आमच्याकडे आज दही नाही आहे, पण ते मलाई दही आहे, घरीच बनवलं होतं आम्ही, तेच आहे ते. थोडी तेलची घ्यायची. हो. आणि तिकडं काय प्रकार शिजून आला ते काय समजून नाही राहिलं भाऊ आपल्याला. तिकडे सुरू आहे मसाला. मसाला शिजणं, पण ते दोन्ही ऍट अ टाइम होत असल्यामुळे याची फ्लेम थोडी आपण स्लो करून ठेवली आहे. ऑलरेडी आमच्याकडे चांगलं थोडं मिक्सर नाहीये, जे आम्ही ऑर्डर केलेलं आहे पण ते यायचं आहे अजून फूड प्रोसेसर. सो सध्या आम्हाला ज्युसरवर काम भागवावं लागते. ज्युसरमध्ये हे काही व्यवस्थित स्मूथ पेस्ट होत नाही. मग ह्याला मिक्सर नाही म्हणत का? नाही, याला ज्युसर म्हणतात. मग मी ह्याच्यात कसं काय मिक्सरचं काम होतं? तुम्ही आतापर्यंत समजून कारण घेतलं की- मला वाटलं हे मिक्सरच आहे. कारण की फ्रुट्स पण तर आपले म्हणजे मला आज रिअलाइज झालं की आपण एवढं गरीब आहे की आपल्याकडे मिक्सर नाही आहे. येस येस गाईज, बघा तुम्हाला खूप लोकांना वाटते, आमच्या अकॅडमीमध्ये खूप लोकांना वाटते की आम्ही खूप श्रीमंत आहे, पण असं काही नाहीये. आम्ही खूप गरीब आहे. आम्ही खूप गरीब आहे की आमच्याकडे मिक्सर सुद्धा नाहीये. बघा याच्यामध्ये आम्ही वाटलं खूप आहे ना, जुन्या काळात जसं ते पाट्या वरवंट्यावर करायचे तसं. पण कोणताही बिझनेस सुरू करायसाठी खूप इन्व्हेस्टमेंट लागते. ती इन्व्हेस्टमेंट पण आता आमच्याकडे नाही. आम्ही खूप गरीब झालेलो आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडून काही मदत झाली तर आमच्या 2 वेळच्या जेवणाची सोय होईल. आणि ग्रो करायला वेळ लागत असतो कोणत्याही business ला. म्हणून आमचा ब्लॉग जास्तीत जास्त तुम्ही बघा, शेअर करा आवडला तर, आणि कमेंट करा छान छान. अजून आमचा फर्स्ट ब्लॉगच आहे सोबत, तर काही जर तुम्हाला वाटलं की असं नाही असं पाहिजे होतं, काही दुरुस्ती असली, इम्प्रूव्हमेंट असली, सो फील फ्री टू शेअर. आता या पोळ्या लाटायसाठी आता आपल्या टोमॅटो सुद्धा थोडासा वेगळाच कलर झाला याचा. हे पण भाजले आहे. हे कर ना, बघ ना. 2 मैत्रिणींना नाही. हो, बायको पण मैत्रीण असते एक प्रकारची. माझी बायको मैत्रिणी आहे माझी. मग काय दुश्मन आहे का? ते तर चालूच असते ना, म्हणून तर कधी भांडत नाही. हा. कधी भांडली? किती वेळ झाला भांडण? खूप वेळा वाटली. 2 महिने काय भांडली? सांग बरं. खूप वेगवेगळ्या कारणावरून भाजले. फ्रीज मध्ये पाण्याच्या बॉटला ठेवून दे. हा बरोबर आहे. दिसून द्या. काही गं, मी काहीच नाही इथं भांडत. towel, तिथं हा, towel. तर मग towel तर बरोबर ते तर आहे. युनिव्हर्सल कुठे प्रॉब्लेम आहे पण- मेन्सची. हा कोणत्या देशाचा नकाशा आहे हा? अमेरिका. नाही. ते मागचा शेप काय तर ढुंगणासारखा बनवला तो. काही- माझी बघ, माझी पोळी किती गोल आहे. दाखव. तनूची पोळी एकदम अरे बाप रे, पृथ्वीसारखीच बनवली. पोळ्या शिका लागते मला तनूकडून. Yes. तनूकडून पोळ्या शिक यार तू. मला माझ्या आमची पप्पांनी तनू- शिकवल्या पोळ्या. आमची तनू किती इमानदार आहे बघा. बिचारी नॉनव्हेज पण नाही खात. बटाट्याची भाजी तिच्यासाठी आणावी लागली तरी सुद्धा मी खाणार आहे म्हणून किती किती मदत करते ते बघा. हो ना, मला इथं मिळत आहे तनू खाते म्हणून आम्ही तिच्यासाठी चिकन आणलं होतं. नाही. पण ती नाही माझ्या खात. घरी यांनी parcel आणले. हे बघा खतरनाक भाजी तयार झालेली आहे. हे आपलं सुकं चिकन आणि इकडे ग्रेव्ही वालं नाही आहे.
सध्या कुठं केली का याच्यातली ग्रेव्ही? त्याच्यात ग्रेव्ही टाकायची आहे अजून, त्यात पाणी टाकायचं, ते थोडं शिजायचं आहे. सारखंच झालंय तर. नाही त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागते. अरे बापरे, तिकडे हे बघा विदाऊट protein. मसाल्याचं आहे, हे काळ्या वाटणाच्या मसाल्याचं आहे. म्हणजे ते कोल्हापूर सारखी भाजी. येस, पण कोल्हापूरला प्रॉपर काळं बनवतात, आपल्या इकडे अशी ऑरेंजिश मसाला अरे असतो. बापरे, तिकडे बघा पृथ्वीवर पृथ्वी बनवणं सुरू आहे तन्वीचं. अरे बापरे, बघ मी खात पण नाही नॉनव्हेज तरी तुम्हाला सर्व मदत करते. Yes. थँक्यू सो तिने मच. चिकनला हात लावणं सोडून बाकी सगळंच केलं, म्हणजे चिकन क्लीन करणं ते बाकीचा मसाला पण तिनेच रेडी केला. सर्वात महत्वाचं असते चिकन धुणं, आणि ते मी केलं. माझंही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्या. ते आमच्या तुषारनी केलंय चिकन वॉश करणं, पण ते आम्ही काही कारणास्तव ब्लॉग मध्ये नाही घेऊ शकलो. मी ग्रेव्ही बनवणार होती आणि ही ड्राय, पण तुषारनी माझी भाजी बनवल्यानंतर त्याला असं वाटलं की ही पण ड्रायच असायला पाहिजे, म्हणून मग आम्ही याच्यामध्ये ग्रेव्ही नाही बनवली. तुला कसं वाटलं जेवण? माझी बटाट्याची भाजी तर चांगली आहे. आमच्याकडे ना ॲक्च्युली इथे असं कॉर्नर आहे, इथे या साईडला, तिथे सगळं घरगुती जेवण मिळते. तर ती खात नाही म्हणत होती नॉनव्हेज, म्हणून तिच्यासाठी आम्ही तिथनं मस्त बटाट्याची भाजी आणली आणि हे आमचं जेवण. सो येस, चला आता मी पण टेस्ट करते. मी अजून टेस्ट नाही केलं काहीच. दॅट्स इट फॉर अ डे. काय बोलायचं? हो, हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर. आणि आमच्या व्लॉगला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय बाय.